महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान संकल्प अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता काल्हेर येथील पवनपुत्र रेसिडेन्सी हॉल येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजक भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण दक्षिण मंडळ अध्यक्ष डॉक्टर श्रीधर जयवंत पाटील यांच्या माध्यमातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते रिबन कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनानंतर रक्तदानाला सुरुवात झाली आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला। या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमास मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे डॉक्टर जयवंत पाटील यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी, पी.के. म्हात्रे, भिवंडी पंचायत समिती माजी सदस्य विनोद मुकादम, धर्मवीर माथाडी कामगार संघटना काल्हेर अध्यक्ष सुजित तात्या शेठ पाटील, सरपंच आश्लेषा तरे, उपसरपंच भरत पाटील, माजी उपसरपंच दयानंद भंडारी, माजी सरपंच रेखा मुकादम, माजी सरपंच सम्मेका पाटील, समाजसेवक पंकज तरे, समाजसेवक रविराज पाटील, प्रदीप म्हात्रे आदी सदस्य उपस्थित होते। रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे आभार मानत त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा 22 जुलै हा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी पार्टीने काहीतरी केलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी स्वतःहून काहीतरी दिलं पाहिजे। या उद्देशाने समाजहिताचं काय असू शकतं तर आत्ताच्या घडीला रक्ताचा तुटवडा जो रक्त पेढ्यांमध्ये पडलेला आहे त्याची कमतरता कार्यकर्त्याच्या माध्यमातून कशी पूर्ण करता येईल या उद्देशाने संपूर्ण देश, संपूर्ण महाराष्ट्रभर या ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। आज सुद्धा या दक्षिण मंडळामध्ये श्रीधर पाटील हे मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ब्लड डोनेशन कॅम्प सुरू आहे। साधारणतः कमीत कमी 100 पेक्षा जास्त रक्तबाटल्या ज्या आजच्या दिवशी या ठिकाणी डोनेट होतील याची खात्री आहे, तशी यादी आमच्याकडे आहे आणि हा रक्त पुरवठा देऊन तो वेगवेगळ्या पेशंटसाठी रक्ताच्या वेगवेगळ्या घटकांचा उपयोग कसा होईल या उद्देशाने आणि लोकांना मोफत रक्त पुरवठा कसा होईल, पेशंटला रक्त पुरवठा हा मोफत झाला पाहिजे या उद्देशाने हा रक्तदान शिबिर आम्ही देवेंद्रजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक समाजासाठी राबवलेला हा सामाजिक उपक्रम आहे। आणि याच उद्देशाने मागच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम केला होता, त्यावेळी चांगल्यापैकी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागच्या वेळेला 78,000 रक्ताच्या बाटल्या या जमा झाल्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि यावेळेलाही लाखाचा आकडा पार होऊ शकतो या अपेक्षेने सर्व कार्यकर्ते यासाठी कामाला लागलेले आहेत। मागच्या वेळेला फक्त आम्ही 1 दिवसाचा विषय ठेवला होता, तर आता यावेळेला आम्ही 4 दिवसाचा पार्टी म्हणून 4 दिवसाचा विषय ठेवलेला आहे। तर 4 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी रक्त पुरवठा, रक्ताचे ब्लड डोनेशनचे कॅम्प राबवावे। मागच्या वेळेला एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर ठेवल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना रक्तपेढ्याच भेटल्या नाही कॅम्प राबवण्यासाठी, पण आता यावेळेला हा 4 दिवसाचा विषय ठेवल्यामुळे बऱ्यापैकी आता सगळ्या मंडळांना हे आमच्या ब्लड कॅम्प साठी रक्तपेढ्या उपलब्ध झालेल्या आहेत।
त्यामुळे यावेळेला जो आमचा आकडा आहे 1 लाखाचा, हा आमचा नक्कीच पार होईल. आमचे मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब असतील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब असतील, किंवा या ठिकाणी आमचे सगळे उपस्थित असलेले नेते असतील. तरी माझ्यासोबत आता जिल्हा सरचिटणीस पी के म्हात्रे आहेत, या मंडळाचे अध्यक्ष श्रीधर पाटील आहेत, मंडळाचे सरचिटणीस प्रदीप म्हात्रे आहेत, आमच्या वाराई माथाडीचे अध्यक्ष जिल्ह्याचे सुजित पाटील आहेत, बिपिन पाटील आहेत, माझे सहकारी पंचायत सदस्य विनोदजी मुकादम आहेत, त्यांच्या पत्नी माजी सरपंच रेखाताई आहेत आणि सध्या विद्यमान सरपंच अश्लेषाताई तरे आहेत. तर या सर्वांच्या माध्यमातून समोर बसलेले भरत पाटील असतील, इतर कार्यकर्ते आहेत, पंकज तरे आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून हा ब्लड डोनेशन कॅम्प, आणि दरवेळेला आम्हाला काल्हेरचा अनुभव आहे की काल्हेरमध्ये जो कार्यक्रम आम्ही पार्टी म्हणून आम्ही राबवतो त्यावेळेला तिथे 100% आम्हाला यश लाभलेलं असतं आणि लोकांसाठी एक स्तुत्य उपक्रम आम्ही नेहमीच लोकांच्या समोर मांडलेला असतो. आणि काल्हेरमधले लोकही खूप डोनर चांगल्या प्रमाणात आहेत. तर यावेळेलाही डोनेशन आम्ही ब्लड मागितलेलं आहे प्रत्येकाचं, आणि आताही ब्लडसाठी खूप लाईन लागलेली आहे. त्यामुळे चांगल्यापैकी हा कार्यक्रम यशस्वी होईल. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय श्रीधर पाटील पूर्ण या सगळ्या टीमला मी देतो. आणि या सर्व या श्रीधर पाटलाच्या पूर्ण टीमने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी मी भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण अध्यक्ष म्हणून त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवीन कार्यक्रमाची जोश हवा, या शुभेच्छा देतो. धन्यवाद.